नमस्कार। आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व शिक्षक व भावी शिक्षकांचे स्वागत आहे। आज आपण बालमानसशास्त्र या विषयाबद्दल माहिती पाहणार आहोत। बालमानसशास्त्र या विषयातील उपपत्ती हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। या घटकावरती प्रत्येक वर्षी 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातात। उपपत्तीवर आधारित प्रश्न आपण बघणार आहोत। उपपत्ती, जनक व प्रयोग प्राणी अशा प्रकारे वर्गीकरण करून आपण सोप्या पद्धतीने माहिती बघणार आहोत। पहिल्यांदा प्रयत्नप्रमाद उपपत्ती। प्रयत्नप्रमाद ही उपपत्ती थॉर्नडाईक यांची आहे। थॉर्नडाईक हे अमेरिकन शास्त्रज्ञ होते। त्यांनी मांजर या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे। थॉर्नडाईक यांचा ॲनिमल इंटेलिजन्स हा सुद्धा ग्रंथ आहे। तर प्रयत्नप्रमाद ही उपपत्ती थॉर्नडाईक यांनी मांडली आहे अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो। तसेच त्यांनी मांजर या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे। यानंतर आपण दुसरी उपपत्ती पाहणार आहोत। अभिजात अभिसंधान उपपत्ती। ही उपपत्ती कोणाची आहे? पॅवलॉव यांची। तर यांनी कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे। यानंतर साधक अभिसंधान उपपत्ती। साधक अभिसंधान उपपत्ती ही B.F. स्किनर यांनी मांडली आहे। त्यांनी कबूतर व उंदीर या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे। अभिजात अभिसंधान आणि साधक अभिसंधान या 2 उपपत्तीमध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकते। ट्रिक म्हणून साधक अभिसंधान याचे जनक स्किनर असे आपण लक्षात ठेवू शकतो। यानंतर वर्तनवादी उपपत्ती। ही उपपत्ती वॅटसन यांनी मांडली आहे। यानंतर सानिध्य अभिसंधान उपपत्ती। तर ही कोणाची आहे? रुंथी यांची आहे। पद्धतशीर वर्तन उपपत्ती ही हल यांनी मांडली आहे। समाकारवादी समष्टिवादी ही उपपत्ती कोहलर व कोफका यांची आहे। या उपपत्तीमध्ये कोहलर व कोफका यांनी चिंपांझी या प्राण्यावर प्रयोग केला होता। तर या प्राण्याचे नाव सुलतान असे होते। आपल्याला परीक्षेमध्ये सुलतान नाव विचारले जाऊ शकते। या उपपत्तीलाच मर्मदृष्टीमूलक उपपत्ती असेही म्हणतात। यानंतर कर्ट लेविन यांची क्षेत्रीय उपपत्ती आहे। यानंतर संकेत अध्ययन उपपत्ती। ही उपपत्ती टॉलमन यांनी मांडली आहे। अध्ययन व अनुदेशन उपपत्ती ही डेव्हिड असुबेल यांनी मांडली आहे। ज्ञानात्मक उपपत्ती जेरोम ब्रुनर यांनी मांडली आहे। श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? तर गॅग्ने यांनी मांडलेली आहे। प्रभुत्व संपादन उपपत्ती डॉक्टर ब्लूम यांनी मांडली आहे। यानंतर सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा यांनी मांडली आहे। शॉर्टमध्ये आपण बांदुरा लक्षात ठेवू शकतो। बोधात्मक विकास उपपत्ती जीन पियाजे यांची आहे। डोनाल्ड नॉर्मन यांनी माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान मांडले आहेत। मानसिक विकास सिद्धांत जीन पियाजे यांनी मांडला आहे। समान घटक उपपत्ती थॉर्नडाईक यांनी मांडली आहे। सामान्यीकरण उपपत्ती C.H. जड यांची आहे। द्विघटक सिद्धांत स्पियरमन यांचा आहे। बहुघटक सिद्धांत एडवर्ड थॉर्नडाईक यांचा आहे। अनेक घटक सिद्धांत थर्स्टन यांनी मांडला आहे। नैतिक विकास सिद्धांत कोहलबर्ग यांनी मांडला आहे। ध्येयनिष्ठ उपपत्ती बॅगले यांची आहे। बुद्धिमापनाचे जनक अल्फ्रेड बिने आहेत। आपल्याला परीक्षेमध्ये बुद्धी या विषयावर कोणताही क्वेश्चन विचारला तरी अल्फ्रेड बिने यांचे नाव लिहू शकतो, कारण की त्यांनी बुद्धिमापनावर सूत्र मांडले ते सुद्धा त्यांनीच मांडलेले आहे।
मानसशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल आहेत. प्रकल्प पद्धत जनक किलपॅट्रिक आहेत. अध्यापन प्रतिमाने डॉक्टर ब्रूस जॉइस व मार्शा विल यांनी मांडले आहेत. यावरती खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. आज आपण TET मधील बालमानसशास्त्र या विषयाच्या अत्यंत महत्त्वाच्या नोट्स पाहिल्या आहेत आणि ह्या नोट्स आपण परीक्षेच्या जाण्याअगोदर खूप कमी वेळात रिव्हिजन करू शकतो. आणखी आपल्याला TET संबंधित कोणत्या विषयातील नोट्स हव्या असतील तर कमेंटमध्ये टाईप करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.